शेंगोळे पाहिले की मला कॉलेजचा तो दिवस आठवतो. काय आहे ना ते पुढे सांगते. त्याआधी ना पुण्यावरून घरी यायला आम्हाला 8:30 वाजले होते आणि घरी आलो तर बाईंनी ना छान शेकोटी पेटवली होती. कारण इतकी थंडी वाजली होती ना. रात्र संपण्याआधी आणि दिवस उजाडण्याआधी सूर्याची जी लालिमा पसरली होती ना ती खूप भारी वाटत होती आणि ह्याला काय बोलतात ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सकाळी लवकर उठून पहिले ब्रश केला आणि लगेचच दादांसाठी ना साबुदाणे भिजायला घातले. त्यांचा उपवास असतो रविवारचा म्हणून. त्यानंतर ना लगेचच मी पीठ मळायला घेतलं चपात्यांचं. आता तुम्ही म्हणाल का बिना अंघोळीचंच ही स्वयंपाकाला लागली आहे. गावी एवढी जास्ती थंडी आहे ना, एवढ्या थंडीमध्ये एवढ्या लवकर अंघोळ करायची माझी तरी हिंमत होत नव्हती. आणि आम्ही गावी आली को एकदा तरी शेंगोळीचा बेत होता, तर बाईंनी आजही शेंगोळीचा बेत केला होता. तर शेंगोळीसोबतची माझी एक कॉलेजची आठवण अशी की मी जेव्हा कॉलेजला होती ना तेव्हा एकदा मम्मीने मला टिफिनवरती शेंगोळ्या दिल्या होत्या. आता माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणींना शेंगोळी हा प्रकार कोणालाही माहीत नव्हता आणि जेव्हा आमचा लंच टाइम झाला आणि मी जेव्हा टिफिन उघडला ना तेव्हा त्यांनी ह्या शेंगोळ्या बघितल्या आणि त्या घाबरल्याच अक्षरशः. त्यांनी शेंगोळी पहिल्यांदाच पाहिली होती आणि त्यांना पाहून असं सापासारखं असल्यासारखं काहीतरी वाटत होतं. त्यामुळे ना जेव्हा पण शेंगोळी बनते ना मला कॉलेजचा तो दिवस आठवतो. तर तुमच्याकडे शेंगोळ्या बनतात का आणि तुम्ही त्याला काय बोलता ना हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.